उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणं वर्षं तद भारतम नामं भारती यत्र संतती. आणि त्याच भारत मातेचे पुत्र म्हणजे सावरकर. म्हणजे विचार करा की त्या ब्रिटिशांना देखील मान्य आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारताचे एक पॅट्रियॉट, यांनी भारताचे एक मोठे देशभक्त आहेत. पण आज आपल्याच देशातले काही लोक त्यांच्या नावावरती दूषण लावण्याचं काम करतात आणि हे आपल्याच देशाचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. आजादी मिलना तो भी थोड़ा सरल था पर उसे निभाना और भी कठिन है. अरे अभिव्यक्ति की स्वतंत्रता तो यूं ही मिल गई हमें. आज आपल्यापैकी कोणताही व्यक्ती या देशातला या भारतातला कोणताही व्यक्ती कोणाविषयी काहीही बोलतो, अभिव्यक्ति की स्वतंत्रता है. अभिव्यक्ति की स्वतंत्रता तो यूं ही मिल गई हमें पर उसकी लक्ष्मण रेखा हम स्वयं है. पण हीच लक्ष्मण रेखा आपण स्वतःसाठी बांधू शकत नाही. मी अक्षता मानसी माधव देशपांडे, सावरकरांच्याच नाशिकमधून आलेली. ज्या मित्रमेळा, अभिनव भारत या संघटनांची नावं आपण ऐकतो त्याच अभिनव भारत, तिळभांडेश्वरच्या मंदिराच्या आसपास गेलेलं माझं बालपण. म्हणजे अजूनही शाळेपासून ते आज कॉलेजला जातानाही आजही माझे रस्ते तेच अभिनव भारतच्या त्या गल्ल्या. त्यामुळे लहानपणापासूनच सावरकरांविषयी वाटलेलं एक वेगळं कुतूहल, कारण शाळेच्या सहली या तिथेच जायच्या. आणि आज सावरकरांवरतीच बोलण्याची मला इथे संधी मिळते, त्यामुळे आयोजकांचे खूप खूप आभार. आज आपल्या ह्याच व्यासपीठावर मला इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्तींसोबत बसण्याचा सन्मान मिळतो, यासाठी मी खूपच आभारी आहे. या सगळ्याच मी म्हणेल की संपूर्ण सृष्टीचीच मी आभारी आहे, कारण सृष्टी या सगळ्या गोष्टी घडवून आणत असते. जसं सावरकरांचा आपण अभ्यास करताना मला स्वतःला जाणवलं की त्यांचं प्रत्येक एक पुस्तक वाचतानाही मला ते 3 वेळा वाचावं लागायचं, कारण त्यांच्या लिहिण्याची पद्धत, ती एक क्लिष्टता समजणं आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना खूपसं कठीण. त्यामुळे मला त्यांचं व्यक्तित्व हे फार बहुरंगी वाटलं. त्यामुळे ज्याही वेळेला मला सावरकरांवर बोलण्याची संधी मिळाली त्यावेळी सावरकरांविषयी जेही विचार मला मांडायचे होते, जेही सावरकर मला समजलेले होते, ते अगदी किती सोप्या भाषेत मला लोकांपर्यंत पोहोचवता येतील हाच प्रयत्न सदैव माझा होता. मुळात सावरकर हे काही कोणतं एक व्यक्तित्व नाहीये, तर ते एक विचार आहे. सावरकर कोणतीच चिंगारी नाहीये, तर सावरकर एक अंगार आहेत. सावरकर हे कोणत्याही एका कार्यासाठी सीमित नसून सावरकरांचं व्यक्तित्व हे अगदी विस्तारलेलं आणि व्यापक आहे. आणि त्याचमुळे त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं कृतित्व, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कवित्व त्यांना एका अशा मोठ्या शिखरावर नेऊन पोहोचवतं की त्यांचे विचार केवळ इतिहासालाच नाही, वर्तमानालाच नाही, तर येणाऱ्या भविष्याला देखील तितकेच पूरक दिसतील. सावरकर म्हणायचे की माझे विचार आजच्या पिढीला जरीही पटले नाही, तर येणाऱ्या 40-50 वर्षांनंतर लोकांना हेच विचार पटतील. आणि आजच ते आपण बघतोय की सावरकरांचे विचार आमच्या पिढीला देखील किती पूरक आहे. पण विषय तोच की बऱ्याच अंशी सावरकरांचे विचार हे आमच्यापर्यंत पोहोचवण्यातच कुठे ना कुठे आपण सगळेच कमी पडलो. मग ते शालेय पुस्तकांपासून असू देत किंवा आपल्या वृत्तपत्रांपासून. म्हणजे अगदी शाळेत असताना सावरकरांविषयीचा 4 ओळींचा एक छोटा पॅरेग्राफ आणि त्याच्यावरच आम्ही काय ते समजायचं. मग विषय येतो घरातल्या संस्कारांचा. जर घरातून आपल्याला ती शिकवण आणि ती शिक्षा, तो अभ्यास मिळाला तर आपण पुढे जात जातो. विषय ज्याही वेळेला येतो त्यावेळेला सावरकर म्हणजेच या भारत मातेचे पुत्र. इथे आल्यालाच मी श्लोक वाचला की उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणं वर्षं तद भारतम नामं भारती यत्र संतती. आणि त्याच भारत मातेचे पुत्र म्हणजे सावरकर, आपला महान भारत देश, ज्याच्या सगळीकडे म्हणजे आपल्याकडे अगदी बहुरंगी संस्कृती, अगदी बहुआयामी संस्कृती. आपला भारत प्राचीनता आणि आधुनिकतेचा मंत्रमुग्ध करणारा संगम आहे. ज्या गतीने आपण पुढे जातोय त्याच गतीने या देशाची प्राचीनता अधिकाधिक समृद्ध होत चालली. परंतु आपल्या ह्याच महान भारताला फारसी, पोर्तुगीज, ब्रिटिशांमुळे पारतंत्र्याचा सामना करावा लागला. आणि इतक्या कठीण परिस्थितीनंतरही आजही आपण आपली संस्कृती, आपली परंपरा, आपल्या भाषेप्रती एकनिष्ठ आहोत. आणि हा आपण सगळ्यांसाठी सन्मानाचाच विषय. एक आपल्याकडे एक भोळा भाबडा समज आहे, तो म्हणजे जे ब्रिटिशांनी आपला भारत घेतला आपल्याकडून तो काही मुघलांकडून घेतला, मुळात तसं मुळीच नाही. ब्रिटिशांनी जोही काही भारत बळकावला तो बळकावला मराठा साम्राज्याकडून, तोही भीमा कोरेगावच्या युद्धातून. तरी मराठ्यांसोबत काम करणारे महत्वाचे म्हणजे पेशवे. तसं बघायला गेलं तर पेशव्यांविषयी आपल्याला तितकंच माहिती आहे जितकं आपल्याला हे टीव्हीज वगैरे दाखवतायत किंवा चित्रपटांच्या माध्यमातून कळतंय. परंतु पेशव्यांची वेगळी गाथा किंवा तो दुसरा दृष्टिकोन आपण आजही बहुतांश वेळी समजून घेतलेला नाही असं मला वाटतं.
पेशवे हे अगदी म्हणजे विजयी असणारे, त्यांची एक वेगळी गाथा. म्हणजे पेशव्यांकडे इतकं साम्राज्य होतं, इतकी संपत्ती होती की त्यांनी छत्रपतींची गादी देखील बळकवण्याची क्षमता त्यांच्या हातात असताना त्यांनी भारतीय संस्कार आणि समृद्धता आणि आपली संस्कृती जपली. की ज्या ठिकाणी मराठे जर आपले राजे आहेत, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावर इतके चांगले संस्कार केलेत, तर आपण त्या संस्कारांनी वाढूया. आपण बघायला गेलं तर हे पेशवे म्हणजे चित्पावन ब्राह्मण. आणि तेच आपल्याला आपल्या क्रांतिकारी पूर्ण स्वातंत्र्य संग्रामामध्ये गोपाळ कृष्ण गोखले, विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर हे सगळेच दिसले ते म्हणजे चित्पावन ब्राह्मण म्हणून आले. आणि याच चित्पावन ब्राह्मणांसाठी एक ब्रिटिश अधिकारी लॉर्ड टेम्पल असं म्हणाले होते की व्हॉट एव्हर वी डू, हाऊ मच एव्हर एज्युकेशन वी गिव्ह, हाऊ मच एव्हर फॅसिलिटीज वी प्रोव्हाइड, they are part of our civil services, they are part of our government bodies, but their disaffection for us will never cease. म्हणजे त्यांच्या रक्तामध्ये ती एक सळसळती धार होती की ह्या देशासाठी आपण काही ना काही करणार. आणि फक्त त्या घरातले पुरुषच नव्हे हा, तर त्या घरातल्या स्त्रिया सुद्धा. जसं आपण आत्ताच ऐकलं की आपण बऱ्याच अंशी फक्त पुरुषांविषयी ऐकलं, पण त्यांच्या बायकांनी, त्यांच्या पत्नीने देखील त्यांना तितकीच साथ दिली. आज आपण लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामा यांच्याविषयी देखील ऐकतो की त्यांनी सुद्धा समाजातल्या अनेक रूढी परंपरा त्यांच्या परीने बंद करण्याचा प्रयत्न केला, ज्याही काही समाजाला पूरक नव्हत्या. आणि असाच आपला समाज पुढे जात गेला. सावरकरांच्या लहानपणी प्लेगची खूप मोठी साथ होती, त्यामुळे त्यांचे वडील ही सगळी परिस्थिती बघून फारच त्यांना वाईट वाटलेलं आणि त्यांनी प्रत्येकाची मदत करायला सरसावले. म्हणजे याच्यातूनच दिसतं की सावरकरांवर घरातून कसे संस्कार झालेले होते. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सावरकरांच्या वडिलांना देखील प्लेग झाला. अगदी सावरकर लहान असतानाच ते अनाथ झाले आणि त्यांचे मोठे बंधू बाबाराव आणि येसूवहिनींवर सगळी जबाबदारी पडली की आपले दोघंही लहान धीरांना शिकवायचं, त्यांना पुढे न्यायचं आणि सगळं काही उत्तम काहीतरी चालवायचं. बाबाराव देखील तितकेच स्वातंत्र्य मिळवण्याच्या विचारांनी अगदी धडधडलेले. त्यांनाही स्वातंत्र्य हवंच होतं. म्हणजे जितकं आपण सावरकरांविषयी ऐकतो तितकं सावरकरांचे मोठे बंधू यांनी देखील तितकंच काम केलेलं आहे. पुढे जाऊन आपल्या लहान धीरांना शिकवायचं म्हणून येसूवहिनींनी त्यांचे संपूर्ण दागिने विकले. आणि इथून आपल्याला दिसतंय की आपली संस्कार पद्धती कशी होती, ही भारताची संस्कृती होती की त्यांनी आपल्या लहान धीरांना अगदी आपल्या मुलांप्रमाणे वाढवलं. आणि येसूवहिनी कोणत्या मोठ्या हो, अगदी 11 वर्षांच्या. सावरकर वडिलांच्या निधनानंतर नाशिकला आले आणि त्यांनी नाशिकला अगदी आपल्या मित्रांसोबत मित्रमेळा संघटना स्थापन केली. जसे आजकालचे आमचे युवक सगळे सोशल मीडियावर त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स उघडतात, पण त्यावेळची ती मित्रमेळा संघटना. त्या संघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे हो, त्यांनी वेगवेगळे सण उत्सव साजरा केले आणि त्याच्यानंतर ती संघटना पुढे उदयास आली अभिनव भारत म्हणून. आता या अभिनव भारताचं वैशिष्ट्य असं की बाबारावांना देखील पहिले माहिती नव्हतं की आपला छोटा भाऊ अभिनव भारताचं असं काहीतरी काम करतोय. आज जेव्हा आपण हा कार्यक्रम करायचं ठरवलं त्यावेळेला कार्यक्रमाला यावं म्हणून आपण समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांना कळवलं की आपण असा एक कार्यक्रम करतोय, तर आपण सगळे भेटूया म्हणून. आणि सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली. पण विचार करा की त्या काळामध्ये अभिनव भारत हे लोकांना कळवायचं नाही. आपण लोकांसमोर उघड बोलू शकत नाही. आपलं काम काय, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून आणायचंय. आणि अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतभरात अभिनव भारतसाठी जवळपास 400च्या देखील वरती स्वयंसेवक जोडले. म्हणजे ज्या वेळेला काही कनेक्शन सुद्धा नाही, ज्या वेळेला आपण उघड बोलू सुद्धा शकत नाही, आपल्याला जे करायचंय ते अगदी लपून छपूनच करायचंय, त्या परिस्थितीत त्यांनी त्यांचे विचार इतक्या मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचवले. पुढे अभिनव भारतचे सगळेच लोक, म्हणजे आपण जर स्वातंत्र्य संग्रामाचा पूर्ण इतिहास बघितला तर महाराष्ट्राच्याच बरोबरीने कोलकाता देखील तितका सरसावला होता. तर हे सगळेच अभिनव भारताचे लोक काँग्रेसच्या कमिटीसाठी एकत्र भेटायचे, कारण काँग्रेसच्या कमिटी आणि त्यांच्या वेगवेगळ्या मीटिंग्ज आहेत तेव्हाही भारतभरात होत होते. दिवसभर हे काँग्रेस सोबत दाखवायचे की हो आम्ही काँग्रेस सोबत काम करतोय, पण यांच्या संध्याकाळ मात्र व्हायच्या, रात्रीच्या बैठका मात्र व्हायच्या अभिनव भारताच्या कामात. अगदी आमच्या नाशिकमध्येच तिळभांडेश्वर महादेव मंदिराच्या जवळ सावरकरांचा एक वाडा आहे. तर त्या सावरकरांच्या वाड्यामध्ये आजही बऱ्याच समाजसुधारकांचे, क्रांतिकारकांचे फोटोज वगैरे त्यांनी तिथे लावलेले. त्या ठिकाणी अभिनव भारतच्या सगळ्याच बैठका बसायच्या. बरं, रस्त्यावरती कोणाला कळायला नको हा की इथे काहीतरी बैठका चालू आहे किंवा काहीतरी योजना आखल्या जात आहे, म्हणून त्यांचा कोणीतरी मित्र रस्त्यावर उभा राहील आणि आवाज वाढला की अरे आवाज कमी करा, कोणी येत आहे. म्हणजे ती व्यवस्था देखील त्यावेळेला त्यांनी जपली.
पुढे जाऊन अभिनव भारताने वेगवेगळे कामं केले. त्यांचे बरेचसे आपण कामही बघतो की त्यांनी किती योजना आखल्या, त्यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं. त्यांनी भारतभरात हा जो आपला स्वातंत्र्य संग्रामाचा अग्नी होता तो पसरवण्याचं काम केलं. पुढे सावरकरांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं. प्रश्न असा होता की येसुबाईंचे दागिने विकून मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण तर झालं, पण पुढचं काय? म्हणजे घरात कितीही बाबारावांनी केलं तरी सुद्धा दोघं भावांचं शिक्षण करायचं म्हणजे कठीणच. म्हणूनच सावरकरांच्या पत्नी माई यांच्या वडिलांनी सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबासमोर एक प्रस्ताव ठेवला की बरं, आम्ही आमच्या मोठ्या मुलीचं जर तुम्ही सावरकरांशी लग्न लावून दिलं तर त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आम्ही उचलू. बरं, शिक्षण मिळणार यामुळे सावरकर त्याही प्रस्तावाला मान्य झाले आणि सावरकरांचंच आणि माईंचं लग्न झालं. पुढे त्यांनी पुण्यातल्याच फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांची बॅचलर्सची डिग्री केली. पण पुढे LLBचं शिक्षण घ्यायचं. बरं, LLBचं शिक्षण याच्यासाठी नाही की आपण काहीतरी मोठे किंवा बॅरिस्टर म्हणून ओळखले जाऊ किंवा विदेशात जायला मिळेल तर एक वेगळी रंजकता असेल, लोक आपल्याला ओळखतील, तर मुळीच नाही. त्या भूमीवर राहून भारतातली सगळी परिस्थिती सांभाळता येईल, भारतातल्या लोकांशी कनेक्ट बनवता येईल, इतकाच त्या व्यक्तीचा काय तो एक उद्दिष्ट होता. त्यांचं जीवन म्हणजे फक्त त्याग त्याग त्याग. त्यांना फक्त या देशासाठी काही ना काहीतरी करायचं होतं. आज विचार करा, आज आमचीच युवा पिढी ज्या वेळेला फॉरेनला जाते, आई बाबा अगदी हळहळलेले असतात की बाबा माझं मूल इतक्या दूर चाललंय. तरी आजकाल व्हिडिओ कॉलवरती सगळे कनेक्शन्स होत असतात. त्या काळामध्ये आपलं संपूर्ण कुटुंब सोडून जायचं. जोपर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत देशात पुन्हा येण्याचा काही चान्स नाही. अशा वेळेला ते लोक त्या देशात गेले का तर तिकडनं ते भारताची संपूर्ण परिस्थिती सांभाळू शकतील. सावरकर तिकडे गेले, त्यांनी सगळी परिस्थिती सांभाळायला सुरुवात केली आणि सावरकर ज्या इंडियन हाऊसमध्ये राहिले त्या इंडियन हाऊसच्या बाहेर आजही लिहिलेलं आहे की इंडियन फिलॉसॉफर अँड पॅट्रियॉट लिव्ड हिअर. म्हणजे विचार करा की त्या ब्रिटिशांना देखील मान्य आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारताचे एक पॅट्रियॉट, यांनी भारताचे एक मोठे देशभक्त आहेत. पण आज आपल्याच देशातले काही लोक त्यांच्या नावावरती दूषण लावण्याचं काम करतात आणि हे आपल्याच देशाचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. कारण विदेशातल्या भूमीला सुद्धा हे जाणवतंय. म्हणजे याच्यावरची जी गोष्ट म्हणजे सावरकर जेव्हा सेल्युलर जेलमध्ये होते त्यावेळेला सावरकरांचं एक पुस्तक एका ब्रिटिश अधिकाऱ्याने वाचलं आणि त्याने तपास लावला की व्यक्ती तर भारतीय दिसतोय, नेमका आहे कुठे. त्यांना कळालं की अरे हा व्यक्ती तर आपल्याच कैदखान्यात आहे, अंदमानात. ते अधिकारी अंदमानात गेले, त्यांनी सगळ्या परमिशन्स काढल्या, ते सावरकरांशी बऱ्याच वेळा बोलले आणि ते सावरकरांना निघता निघता एवढंच म्हणाले की तुम्ही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या देशात जन्म घेतला. जर तुम्ही आमच्या देशात त्यावेळेला आले असते ना तर तुमच्या कविता या लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकवण्यात आल्या असत्या. पण आपल्या देशात ते कधी झालंच नाही. म्हणजे सावरकरांच्या 4 ओळींच्या पॅरेग्राफच्या पुढे आपल्या पाठ्यपुस्तकात आपण पुढे कधी गेलोच नाही. आणि हेच आपल्या देशाचं पुन्हा एकदा असंच म्हणावं असं वाटतं की आमच्या पिढीचं दुर्दैव आहे, कारण आमच्यापर्यंत त्या गोष्टी खूप लवकर पोहोचल्याच नाही. सावरकर त्या ठिकाणी गेले. त्याच्यानंतर नाशिकमध्येच काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या योजना आखल्या जात होत्या आणि त्याच काही योजनांच्या अंतर्गत काही लोकांवरती आरोप लावले जात होते आणि सावरकरांचे मोठे बंधू बाबारावांवरती आरोप लागले आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. बाबाराव देखील अंदमानाच्या शिक्षेला पाठवण्यात आले. बरं, हा विचार ऐकून त्यांचे सगळे सहयोगी अगदी कापलेच काय तर त्यांच्या अंगामध्ये तितकी ती सळसळती आग वाहिली की कस काय बरं हे विदेशी लोक आपल्याच देशात येऊन आपल्याच देशातल्या लोकांवर असे आरोप लावतात आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीपासून दूर रोटतायत म्हणून. आणि हा निर्णय दिला होता त्यावेळेचे नाशिकचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट A.M.T. जॅक्सन यांनी. आज आमच्या नाशिकला विजयानंद थिएटर आहे, अगदी 8-9 वर्षांपूर्वी बंद पडलं. म्हणजे माझ्या शाळेने मला तिथे चित्रपट पण दाखवला होता, पण आज ते थिएटर अगदी पडकं आहे, तिथे काहीच नाही. त्यावेळेला त्या विजयानंद थिएटरमध्ये ह्याच नाशिकच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटसाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि ह्याच कार्यक्रमासाठी आपले अनंत काणेरे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ठरवलं की ह्या जॅक्सनला इथे ह्या जॅक्सनचा वध करायचा. आपण खूप जण जॅक्सनचा वध म्हणून असं ऐकत असतो. बरं, जॅक्सनचा वध करण्याच्या 2 दिवस आधी काणेरे अगदी सूट वीट घालून ते विजयानंद थिएटरमध्ये गेले. त्यांचा फोटो तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर शोधला तरी मिळेल. त्यांनी अगदी तावात तिथे फोटो सेशन केलं आणि त्या फोटोच्या मागे त्यांनी लिहून ठेवलं की माझ्या कुटुंबासाठी हा माझा शेवटचा एक फोटो असेल. कारण त्यांना पूर्णपणे जाणीव होती की इथून आपण परत येणार नाही. अगदी जर आपण 0 पॉईंटवरून एखाद्याला मारतोय तर इथून परत येण्याचे काही चान्सेस नाही आणि पकडलो गेलोच तर मृत्यूशिवाय आपल्याला दुसरं काही एक मिळणार नाही.
2 दिवसानंतर आनंद तिथे ते गेले. त्यांनी जॅक्सनला अगदी डोक्याजवळ बंदूक ठेवून ठार मारलं. ते पकडले गेले. विचार करा की अगदी 19 वर्षांचे कान्हेरे यांनी त्यावेळेला इतका धाडसी निर्णय घेतला. अगदीच 19 वर्षांचे, म्हणजे माझ्याहूनही लहान. आज आमची पिढी ज्या वेळेला अगदी सोशल मीडियावर मनात येईल त्यावेळेला कोणत्याही व्यक्तीसाठी अगदी दूषणपद वक्तव्य लिहितात, त्यावेळेला आम्हाला खरंच काही वाटत नाही. पण त्या 19 वर्षाच्या मुलाला कळालं होतं की स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे. अगदीच नंदुरबारचे शिरीष कुमार मेहता 15व्या वर्षी गोळ्या खाल्ल्या. म्हणजे आपल्या स्वातंत्र्यासाठी अगदी इतकी लहान लहान मुलं सुद्धा पुढे आली होती. पण तेच स्वातंत्र्य आज टिकवताना आपण कमी पडतोय असं मला वाटतं. कारण की आपल्यातली जी मधली पूर्ण साखळी आहे तीच कुठे ना कुठे आपल्याच विचारांनी तोडली जाते. म्हणजे एकीकडे आपण अगदी भौतिक समृद्धीचे विशाल राजवाडे बांधतोय, परंतु याच राजवाड्यांमधल्या भिंती कुठे ना कुठे पोखरल्या जातात. त्याही आपल्याचमुळे आणि आपल्याच वेगवेगळ्या आणि आपल्यातलाच काही तो भाग. कारण सावरकरांचा प्रत्येक जण अभ्यास करतो. अगदी प्रत्येक जण. फक्त विचार काय तर काही लोक अंदमानाच्या आधीचा अभ्यास करतात आणि काही लोक अंदमानाच्या नंतरचा, तोही काही चुकीच्या दृष्टिकोनाने. आणि हेच सावरकर आपण आपल्या सगळ्यांसमोर बघतो. ज्या वेळेला त्यांच्यावरती आरोप लावण्यात आला, कान्हेरेंना पकडण्यात आलं, त्यावेळेला तपास यंत्रणा सुरू झाली. तपास यंत्रणेतनं त्यांना जाणवलं तर काय तर ब्राउनिंग पिस्तूल ही आपल्याकडची तर मुळीच नाही, ती नक्कीच इंग्लंडवरून आलेली असणार. आणि संशयाची सुई पोहोचली डायरेक्ट इंग्लंडमध्ये सावरकरांवरती. सावरकरांना पकडण्यात आलं. सावरकरांची आणि सहयोगींची इच्छा होती की त्यांचा जो काही खटला असेल तो तिथेच चालावा. जर तुम्ही आजची न्याय व्यवस्था बघितली तर भारतीय न्याय व्यवस्था आणि ब्रिटिश किंवा आपण युरोपियन न्याय व्यवस्था बघू ही अगदीच वेगळी आहे. कारण आपल्याकडे अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, त्यामुळे आपलं कॉन्स्टिट्यूशन हे जगातलं सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे. पण तेच आपण बाकीच्या देशांमध्ये बघितलं तर त्यांची न्यायव्यवस्था ही अगदी सोपी आणि सुरळीत. आणि म्हणूनच बरेचसे क्रांतिकारक हे त्या देशात जाऊन राहायचे, कारण की त्यांची अशी इच्छा असायची की खटले तिथेच चालावे, जेणेकरून त्यांना सुटणं थोडंसं सोपं पडेल. त्यांच्यावरती खटला चालवण्यात आला. सगळ्यांची इच्छा होती की सावरकरांचं इथेच काहीच ते ठरावं, त्यांना भारतात नेऊ नये. परंतु पुढे झालं काय? त्याच वेळेचे म्हणजेच इंग्लंडचे ब्रिटिश अधिकारी चर्चिल यांना काही ते मान्य नव्हतं. सावरकरांना मोठी शिक्षा झाली पाहिजे हे अगदी ते ठरवून आलेले होते. त्यांनी सावरकरांचा जो खटला होता तो भारतामध्ये पाठवला. आता आज इंग्लंडमध्येच म्हणा किंवा जर्मनीत म्हणा किंवा अमेरिकेत म्हणा काहीही झालं तर आपल्याकडे लगेच मोबाईलवर येतं की अरे तिथे काहीतरी झालं. जरी सुद्धा इंग्लंडचे लोक हे भारतामध्ये काम करत असले, ते जरी म्हणत असले की हो आम्ही कायदा फक्त इंग्लंडचाच वापरतोय, तरी सुद्धा कायदा इंग्लंडचा वापरला जात नव्हता. अगदी अंधाधुंद कारभार. कारण तिथपर्यंत पोहोचवणार कोण? अरे माणसाला जायला इतके दिवस लागायचे तर तो संदेश पोहोचवायला तिथपर्यंत कोण जाणार? सावरकरांना इथे आणण्यात आलं आणि त्यांना पूर्ण जाणीव होती की इथून आपली काही लवकर सुटका नाही. त्यांना अगदी 2 काळ्यापणाच्या शिक्षा देण्यात आल्या. आजही तुम्ही भारतीय कायदा बघितला तर एखाद्या व्यक्तीला 2, 3 किंवा 4 आरोपांखाली जरी पकडलं तरी सगळ्यात मोठी जी शिक्षा असते तीच शिक्षा त्या आरोपीला दिली जाते आणि त्या मोठ्या शिक्षेमध्ये त्याचे सगळे जे गुन्हे असतात ते काउंट केले जातात. म्हणजे ही व्यवस्था ही आपल्याकडे अगदी अनेक वर्षांपासून आणि आपल्याकडेच नाही तर जगभरात हीच व्यवस्था आहे. सावरकरांना ज्या वेळेला कळालं त्यावेळेला ते तुरुंगात होते. माईंना फार वाईट वाटलं, कारण नुकताच एक मुलगा गेलेला होता आणि आता कळतंय की नवरा चाललाय काळ्या पाण्याच्या शिक्षेला. आणि तोपर्यंतचा संभ्रम काय आणि तोपर्यंतचा विचार काय की एकदा का कोणी काळ्या पाण्याच्या शिक्षेला गेलं की तो व्यक्ती परत काही येत नाही. ह्या सगळ्या विचारांनी पूर्ण त्रासलेल्या त्या माई त्यांना भेटायला गेल्या. आणि त्याच वेळेला जसं सर म्हणाले की सावरकरांनी त्यांना सांगितलं की या संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जर आपला एक संसार गेला तर काही हरकत नाही. आपण लोकमान्य टिळकांना बघूया, स्वातंत्र्यवीर सावरकरांना बघूया. यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगदी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, कारण यांनी या संपूर्ण देशाचा संसार केला आणि म्हणूनच आपण या देशामध्ये आज स्वतंत्र म्हणून वावरतोय. पुढे त्यांना ज्या वेळेला जहाजामध्ये बसवलं गेलं, आपण सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे की त्यांनी संडासाच्या भोकातनं उडी मारली आणि कसे ते फ्रान्सच्या किनाऱ्यावरती पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु ह्या किनाऱ्यावरती पोहोचण्याचा प्रयत्न होत असताना अगदी त्या खळखळत्या समुद्रातनं ज्या वेळेला ते जात होते, मागून त्यांच्या अंगावरती गोळ्या येत होत्या, त्यावेळेला त्यांच्या मनात काय विचार असतील हा प्रश्न मला जास्त भेडसावतो. की 1 किलोमीटरचा प्रवास आपण करतोय, जर तिथपर्यंत पोहोचलो तर वाचलो, नाही तर काही नाही. बऱ्याचशा ब्रिटिश अधिकाऱ्यांना ही जाणीव होती की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच आपले तात्याराव पळण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. ज्या वेळेला ते किनाऱ्यावर पोहोचले त्यावेळेला त्यांना त्यांच्या ह्युमन राईट्सचा अधिकार हवा होता. ह्युमन राईट्स आहे तेव्हापासून, म्हणजे
फंडामेंटल राईट्स तरी प्रत्येक देश हा नंतर देतो जन्मल्यानंतर, पण ह्युमन राईट्स हे प्रत्येक व्यक्तीला आधीपासून मिळतात. त्यांना राईट ऑफ मॅन हा त्यांचा अधिकार हवा होता, परंतु त्यावेळेच्या काही परिस्थितीमुळे आणि इंग्रजी भाषेचा अभ्यास सगळ्यांना नसल्यामुळे त्यांना सावरकरांनी तिथून सुटका मिळाली. जरा विचार करा, जर त्या वेळेला सावरकर सुटले असते तर आपला इतिहास काय असतं. अंदमानाचा तर विषयच नसता, किंवा आज लोक त्यांच्यावर जी दूषणं लावतात तीही कदाचित नसती. पण फेरा, सावरकरांना पुढे जावं लागलं, ते भारतात आले, भारतात त्यांना शिक्षाही झाली. म्हणजे हा जो किस्सा आपण ऐकतो तो ते ज्या वेळेला ब्रिटनवरनं निघाले, इंग्लंडवरनं निघाले आणि भारतात येत होते त्यावेळेचा हा किस्सा. त्यानंतर त्यांना शिक्षा इथे मिळाली आणि ज्या वेळेला ते पुन्हा अंदमानाकडे चालले होते त्यावेळेला त्यांनी त्या एका छोट्याशा म्हणजे काचेच्या खिडकीतनं बघितलं, अरे हे ते अंदमान. त्यांनी सगळ्यांना बोलवलं, अरे इकडे या, इकडे या. आणि ते म्हणाले, हे अंदमान दिसतंय का? ज्या वेळेला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या अंदमानातच भारताचं पहिलं आरमार केंद्र उभारलं गेलं पाहिजे. किती तो दृष्टिकोन. म्हणजे आपण भारताला बघितलं, आपण भारताचा विचार केला तर वरती तो हिमालय, नंतर भारत असा मोठा होत जातो, खाली निमुळता होत जातो. तर त्या निमुळत्या भारताच्या श्रीलंकेच्या मध्ये काही म्हणजे छोटे छोटे थेंब आपल्याला ते दिसतात, तेच आपले अंदमान आणि निकोबार सारखे बेट, आणि इकडे थोडासा आपल्या लक्षद्वीप. तर इथे जर आपलं आरमार केंद्र उभारलं गेलं तर संपूर्ण भारतावर आपलं लक्ष असेल. म्हणजे त्या व्यक्तीचा फक्त कायद्याचाच नव्हे, या देशाच्या इतिहासाचाच नव्हे, तर या देशाच्या भूगोलाचा देखील तितकाच अभ्यास होता. आणि बघा ना, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचं आरमार केंद्र हे आज अंदमानात आहे. ज्या वेळेला सावरकर मध्ये गेले त्यांना जेलर भेटले, सेल्युलर जेलचे. डेव्हिड बॅरी त्यांचं नाव होतं. आणि डेव्हिड बॅरी त्यांना म्हणाले की तुम्हाला इथल्या भिंती दिसतात का? अगदी छोट्या छोट्या आहेत. का माहितीये? कारण या भिंतींच्या पुढे एक विशाल समुद्र आहे, जिकडनं तुम्हाला पळून जाण्याची तुम्हाला एक चान्सच नाहीये की तुम्ही पळून जाऊ शकाल. पुढे सावरकरांना एक अधिकारी भेटले, त्यांनी सावरकरांचा बिल्ला बघितला आणि ते म्हणाले, अरे आता तर 1910 चालू आहे आणि 1960 मध्ये तुमची सुटका होणार. आणि ते हसत सावरकरांना म्हणाले की आमचं ब्रिटिश सरकार खूप दयाळू आहे बरं का, 1960 उजाडलं की आम्ही लगेच तुम्हाला सोडू. सावरकर त्यांच्याकडे बघत बघत म्हणाले, अरे 1960 पर्यंत आम्ही तुम्हाला इथे राहू देणार आहोत का? म्हणजे सावरकरांचे विचार हे आपण त्या याच्याने समजून घ्यायला हवे की कळतंय की एक 27 वर्षांचा तरुण इथे आहे, त्याला माहिती नाही तो घरात कधी जाणार. 19 वर्षांची बायको घरात बसलेली आहे, नुकताच तिला पुत्रविरह झालेला आहे, आणि ह्या सगळ्या परिस्थितीत तो आत्मविश्वास, कारण की देश वाचवायचा आहे, देशाला स्वातंत्र्य आणून द्यायचंय, आणि म्हणून तो व्यक्ती काम करत होता. नंतर हाल अपेष्टा बऱ्याच झाल्या, ज्या आपण माझी जन्मठेप ह्या त्यांच्या पुस्तकामध्ये वाचल्या, की जेवायला मिळायचं तर जेवायला बऱ्याच वेळेला म्हणजे पालीचे किंवा उंदराचे तुकडेही असायचे, पोळ्या खाण्यालायक नसायच्या, अंगावरती असे जाड जाड वस्त्र, आणि अंदमानची ते दमट वातावरण त्याच्यामुळे अंगाला संपूर्ण रॅशेस आलेले असायचे, अगदी त्यांची पूर्ण त्वचा ही खराब होत चालली होती. त्यांना इतक्या हाल अपेष्टा की दररोज ते तेल काढायचं, नंतर भुसा काढायचा, आणि भुसा नाहीच काढला किंवा तेल नाहीच काढलं तर मार खायचा, आणि मार खाऊन त्यांना त्यांच्या कोठडीत टाकून दिलं जायचं. बरं, कोठडीत टाकून दिल्यानंतर 6-7 तासांनी यांना जाग यायची आणि मग यांना सुचायच्या त्या कविता. अरे आजकालचे आपले चित्रपटांचे कवी म्हणा किंवा अगदी उत्स्फूर्त कवी म्हणा, त्यांना वातावरण लागतं, त्यांना निसर्ग लागतो, पण आपल्या सावरकरांना अगदी त्या हाल अपेष्टांमध्ये सुद्धा कविता सुचत होत्या. बरं, त्या कविता लिहायच्या आणि त्या कविता त्याच्यानंतर पाठही करायच्या. कधी कधी कोठडी बदलली गेली तर नवीन भिंतीला रंग पडायचा. सावरकरांना त्याचाही फार आनंद, अरे कविता लिहायला नवीन कोरं पान मिळालं म्हणून. म्हणजे इतक्या विचारांनी ते पुढे सरसावले की आपल्याला नवीन काहीतरी करायला मिळते, आणि तेच कमला महाकाव्य आज आपण बघतो. म्हणजे बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती बरंचसं काम करायला सुरुवात केली. मला असं वाटतं की आजादी मिळना तो भी थोडा सरळ था, कारण आपण काही केलंच नाही ना. म्हणजे इथे उपस्थितांपैकी खूप कमी लोक असतील ज्यांचा असतील नसतील मला माहिती नाही की ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या एखाद्या चळवळीत काम केलं असेल. आजादी मिलना तो भी थोडा सरळ था पर उसे निभाना और भी कठिन है, कारण आपली जबाबदारी आणि आपण ती पुरेपूर करत नाहीये. आजादी मिलना तो भी थोड़ा सरल था पर उसे निभाना और भी कठिन है. अरे अभिव्यक्ति की स्वतंत्रता तो यूं ही मिल गई हमें. आज आपल्यापैकी कोणताही व्यक्ती, या देशातला या भारतातला कोणताही व्यक्ती कोणाविषयी काहीही बोलतो, अभिव्यक्ति की स्वतंत्रता है, अभिव्यक्ति की स्वतंत्रता तो यूं ही मिल गई हमें पर उसकी लक्ष्मण रेखा हम स्वयं है. पण हीच लक्ष्मण रेखा आपण स्वतःसाठी बांधू शकत नाही.
ह्याच मर्यादा आमच्यापैकीच कोणी ना कोणी बांधू शकत नाही. म्हणजे ज्या वेळेला समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती मी स्वतः बघते त्यावेळेला मला स्वतःला फार वाईट वाटतं. म्हणजे बहुतांश वेळेला तर मला लाज वाटते. ज्या वेळेला ह्या कार्यक्रमाच्या म्हणजे उद्दिष्टाने मी पुन्हा एकदा सावरकर वाचले, कारण की तुमच्या सगळ्यांसमोर यायचं म्हणजे माझी एक जबाबदारी, माझ्यावरती एक जबाबदारी, एक ओझं, की आपल्यापेक्षा इतके मोठे लोक आणि त्यांच्यासमोर सावरकरांना मांडायचं. तेही नाशिकवरून येते म्हणून मला चांगले सावरकर मांडायचे. त्यावेळेला बहुतांश वेळा तर मी रडूनही दिलं की इतक्या हालअपेष्टा त्या व्यक्तीने सहन केल्या होत्या आणि तरीसुद्धा आजही बरेचसे लोक त्यांना तितक्या सन्मानाने वागवत नाही. आपण अनेक ठिकाणी त्यांना काय माफीवीर आणि पेन्शनवीर असे शब्द वापरताना दिसतो. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या जिभेमध्ये ती ताकदच असायला नको ज्या ठिकाणी आपण सावरकरांविषयी असे शब्द बोलू. मध्यंतरी मी आदरणीय शरद पोंक्षे यांचं एक व्याख्यान ऐकलं होतं आणि ते व्याख्यानात असं म्हणाले की लोक म्हणतील की सावरकर असे होते, त्यांनी पेन्शन घेतली किंवा त्यांनी माफी मागितली आणि त्यावेळेला ह्या प्रत्येक भारतीयाच्या, प्रत्येक हिंदूच्या मनातनं आवाज निघाली पाहिजे आणि तिथल्या तिथे त्याचा शब्द खोडून निघाला पाहिजे. कारण त्या ठिकाणी तो शब्द खोडायला कोणताही अभ्यासक येणार नाही किंवा सावरकर तर वरतून मुळीच येणार नाही की बाबा काय तू असं माझ्याविषयी कसं काय बोलतोय म्हणून. प्रत्येकाला ही जाणीव असली पाहिजे की ज्या ज्या वेळेला आपल्यापैकी कोणीही व्यक्ती असले शब्द ऐकू त्या वेळेला आपण सगळ्यांनीच ते खोडून टाकले पाहिजे. आणि म्हणूनच ते कसे खोडायचे आणि ते किती साध्या शब्दांमध्ये आपण खोडून काढू शकतो, म्हणूनच मला एक साधा अहवाल आणि एक साधी गोष्ट तुमच्या समोर मांडायची. भारतीय न्याय व्यवस्था आजही आपल्या देशामध्ये आपण मर्सी पिटिशन आहे. आता जसं मी कायद्याचा अभ्यास करते मला याच्यातल्या बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी कळतात की मर्सी पिटिशन ही आजही आपल्या भारतात आहे, ज्याला आपण दया याचिका असं म्हणतो. ती कसाबनेही दिली होती आणि अफजल गुरुने सुद्धा. आता ती स्वीकारायची का नाही हा निर्णय असतो राष्ट्रपतींकडे. ती मर्सी पिटिशन तेव्हाही होती. बरं, लोकांना दया आणि माफी या दोन शब्दांमधला अर्थ मुळीच कळत नाही, पण तरी सुद्धा त्यांना मोठमोठाले वक्तव्य नक्कीच करायचे असतात. त्यावेळेला सावरकर ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांना कळते की 27 वर्षांचे आपण, येणाऱ्या 50 वर्ष आपल्याला इथेच राहायचं आहे, 19 वर्षांची बायको घरात बसलेली आहे आणि इथे आपण बसलो तर आपण देशासाठी काहीही करू शकत नाही. आणि ह्या भावनेने त्यांना अगदी दुःख आणि यातना होत होत्या. त्याच वेळेला त्यांना माहिती होतं, कारण त्यांनी स्वतः अभ्यास केलेला होता, की आपण एक ॲम्नेस्टी पिटिशन देऊ शकतो. ॲम्नेस्टी पिटिशन ही ब्रिटिशांची, जे त्याला दया याचिका म्हणतात. आणि सावरकरांनी एकट्याने दिली नाही बरं का. पूर्ण सेल्युलर जेलमधल्या अनेक लोकांना सांगितलं की आपल्याकडे असा एक पर्याय आहे, आपण असं करू शकतो. आणि ह्या पर्यायादाखल अनेक लोकांनी या पिटिशन्स दिल्या. त्या असं असतं की ज्या वेळेला अशा बऱ्याचशा याचना येतात किंवा याचिका येतात त्यावेळेला प्रत्येक सरकार हा कोणता तरी एक दिवस किंवा कोणतं तरी एक अधिवेशन ठरवतं आणि या सगळ्या याचनांवरती विचार केला जातो. बरं, विचार कराल तर सावरकरांच्या कधीही याचना स्वीकारल्या गेल्या नाही. त्यांची एकही याचिका स्वीकारली गेली नाही. ना त्यांची शिक्षा कमी करण्यात आली ना त्यांना शिक्षा माफ करण्यात आली. फक्त त्यांना जेव्हा भारतात आणण्यात आलं त्यावेळेला ब्रिटिशच त्यांचा सगळा पूर्ण आवरत होते. म्हणजे त्यांनाच भारत सोडायचा होता, म्हणूनच त्यांनी सावरकरांना भारतात आणलेलं. पण तुम्हाला माहिती आहे की म्हणजे ही जी याचिका सावरकरांच्या सोबतच्या लोकांनी दिली होती त्याच्यानंतर अनेक लोक घरी जाऊ शकले. ते भारतात गेले आणि भारतात जाऊन त्यांनी पुन्हा एकदा क्रांतिकारी काम केलं आणि पुन्हा शिक्षा घेऊन ते अंदमानात आले. म्हणजे जर पुढचे ते वर्ष ते अंदमानातच राहिले असते तर ते थोडं थोडं काम करे बूंद बूंदचे सागर बनताय. थोडं थोडं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे आज आपण बघतो की थोडे थोडे स्वातंत्र्याचे कार्यक्रम त्यांनी केले आणि त्याच्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतामध्ये इथे आहोत. सावरकरांना पुढे इतक्या त्यांनी ॲम्नेस्टी पिटिशन्स दिल्या, सावरकरांची एकही मान्य झाली नाही. बरेचसे लोक त्या पिटिशन्स दाखवतात आणि असं म्हणतात की सावरकर म्हणाले की मी फार माफी मागतो वगैरे, असं मुळीच नाही. देशात तेव्हाही आणि देशात आजही कोणतीही मर्सी पिटिशन दाखल करताना एक पूर्ण दिलेलं असतं की असं असंच लिहावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही. म्हणजे जसं कोर्टामध्ये आम्ही कोणतं पण नवीन कागदपत्र जमा करतो त्याचा एक फॉर्मॅट असतो, तसंच मर्सी पिटिशनचा, ॲम्नेस्टी पिटिशनचा तेव्हा एक फॉर्मॅट होता. सावरकरांनी असं कधीच म्हटलं नाही की आजपर्यंत मी जे काही केलं क्रांतिकारी काम ते मला असं वाटतं की मी त्याची खूप मोठी चूक केलेली आहे किंवा मी ते पुन्हा कधी करणार नाही. त्यांनी कधीच त्या गोष्टीची माफी मागितली नाही. ते असं म्हणाले की आजवर जे केलं ते केलं, पण याच्या पुढे मी करणार नाही हे मी आत्ता सांगतो. म्हणजे ती माफी मुळीच नव्हती. त्यांची फक्त एवढीच इच्छा होती की इकडनं बाहेर तर पडेल, बाहेर पडलं तर मार्ग दिसतील, पण इथे येणारे 50 वर्ष राहील आणि मग काही मार्गच नाही, तिथे राहण्यात काही एक अर्थ नाही. सावरकरांनी पिटिशन्स दिल्या पण एकही मान्य झाली नाही.
पुढे काही वर्षांनी ब्रिटिशांना कळालं की महायुद्ध वगैरे होत होतं, की आपण भारतावरती काही फार काळ राज्य करू शकणार नाही, म्हणून ब्रिटिशांनी पूर्ण सेल्युलर जेल आवरायला सुरुवात केली आणि त्यावेळेला सावरकरांना भारतात आणण्यात आलं. म्हणजे इतक्या हालअपेष्टा त्यांनी सहन केल्या, ते भारतात आले. पण लोकांचा गैरसमज काय की सावरकरांनी माफी याचना दिली, याचिका दिली आणि त्याच्यामुळे ते भारतात आले. मुळात असंच नाही. म्हणजे या देशामध्ये बऱ्याच लोकांचा अभ्यासही कमी पडतो असं मला बऱ्याच अंशी दिसून येतं. त्यानंतर भारतात आले. आज बरेच लोक त्यांना पेन्शनवीर सुद्धा म्हणतात. मुळात पेन्शन ही कशामुळे मिळते ना हे शाळेतल्या लहान्या पोरालाही माहिती असतं, की ज्या वेळेला एखादा कर्मचारी किंवा एखादा व्यक्ती गव्हर्नमेंटल किंवा एखादी एक्सेप्शनल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ज्या वेळेला आपण अनेक वर्ष तिथे काम करतो, सेवा देतो, त्यावेळेला ज्या वेळेला तुमचं काम संपतं किंवा तुम्ही याच्या पुढे नाही करू शकत, त्यावेळेला ती ऑर्गनायझेशन तुम्हाला एक चरितार्थ उदरनिर्वाहासाठी भत्ता देत असते, की तुम्ही काही काम करू नका, पण आमच्याकडून आम्ही तुम्हाला थोडेसे पैसे देतो की तुम्ही तुमचं सगळं काम करा. बरं, सावरकरांच्या याच्यामध्ये सावरकर अंदमानाला गेले म्हणून त्यांची बॅचलरची डिग्री विद्यापीठाने काढून घेतली. बॅरिस्टरची डिग्री तर इंग्लंडवाल्यांनी त्यांना दिलीच नाही. म्हणजे इतकं शिक्षण घेऊनही तो व्यक्ती कागदोपत्री फक्त मॅट्रिक. बरं, त्यांच्यावरती टाकलेले निर्बंध की त्यांनी एकाच ठिकाणी राहायचं, त्यांनी कोणत्याही क्रांतिकारी कामामध्ये जायचं नाही, त्यांनी कुठेही भाषणं करायचे नाही, त्यांनी कुठेही लोकांना कळेल किंवा क्रांतिकारी मोहिमा राबवायच्या आणि त्यांना इतक्या सगळ्या गोष्टी बांधलेल्या. त्यात ब्रिटिशांनी व्यवस्था तर अशी आणली होती की सावरकरांच्या घरी कोणी जायचं नाही, सावरकरांच्या परिवाराशी कोणी बोलायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना काम कुठून मिळणार आणि त्याच्यामुळेच त्यांना एक भत्ता दिला जायचा उदरनिर्वाहासाठी. बरं, सामान्य कैदीला तो किती मिळायचा? 120 ते 150 रुपये. पण सावरकरांचं काम इतकं महान होतं की ब्रिटिशांना 60 रुपयाच्या वरती त्यांना कधी द्यावासंच वाटलं नाही, कारण त्यांना सावरकरांना अजून खोकलं करण्याची इच्छा होती, पण ते कधी झालं नाही. सावरकरांनी नेहमी काम करण्याचा प्रयत्न केला. जसं आपण म्हणतो की सावरकरांना सांगितलं की तुम्ही भाषणं करायचे नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही कुठेही जाऊन लोकांना क्रांतिकारी मोहिमांविषयी सांगायचं नाही, तरीही सावरकरांनी ते केलं प्रवचनांच्या माध्यमातून. कारण प्रवचन तर आमचे धार्मिक कार्यक्रम आहे. प्रवचनांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, अगदी महाभारतातल्या, रामायणातल्या, आणि तिथून मानकी दाखल म्हणून लोकांना सांगितलं की अशा पद्धतीने आपण क्रांतिकारी मोहिमा घडवून आणू शकतो. ज्या वेळेला त्यांच्यावरती ॲम्नेस्टी पिटिशनवरती लोकांनी इतके दूषण लावले, त्यावेळेला मला असं वाटतं की सावरकरांचे गुरु हे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंग यांना त्यांनी स्वतःचं गुरु मानलेलं होतं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जर ठरवलं असतं की नाही मी कसं काय दया किंवा याचना करू, तर औरंगजेबाला ते म्हणालेच नसते की तुम्ही खूप महान, आम्ही तुमच्याकडून कसं काय सुटणार. त्यांनी औरंगजेबाला हे सगळं दाखवलं आणि तेव्हा ते आग्र्यामधून सुटू शकले. ज्या वेळेला आपण म्हणतो की अहिंसा या देशात फार महत्त्वाची, म्हणजे त्या कालखंडात सुद्धा अहिंसा आणि हिंसा हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन लोकांच्या समोर होते. आपण आजपर्यंत एवढंच ऐकलो की अहिंसा परमो धर्म, मान्य आहे, आपल्या भगवद्गीतेत लिहिलेलं आहे की अहिंसा परमो धर्म, पण आपण अर्धवटच शिकलो आणि आमच्यापर्यंत कोणी पोहोचवलंच नाही की अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच, की हो मान्य आहे अहिंसा परमोच्च धर्म आहे, परंतु त्याच धर्माला वाचवण्यासाठी कधी कधी हिंसाही करावी लागेल आणि तोही तितकाच महत्वाचा धर्म आहे. कोणत्याही देशातला लीडर हा अहिंसक असू शकत नाही. अगदी मी ठरवलं की मी अक्षता, मी एक विद्यार्थी आणि आज नंतर मी हिंसा करणार नाही, मी शस्त्र उचलणार नाही, मला अहिंसक म्हणूनच जीवन जगायचं आहे. मान्य आहे, तुम्हाला कोणाला काही फरक पडणार नाही. तुम्ही म्हणाल तिला जगायचं आहे, ती जगेल, विषय संपला. पण आज तर या देशाच्या प्रधानमंत्र्याने ठरवलं, या देशातल्या राष्ट्रपतीने ठरवलं किंवा या देशातल्या अगदी सैन्याने ठरवलं की आम्हाला अहिंसक म्हणून जगायचं, तर पाकिस्तान आणि चायना बसलेलेच आहे. देश आपला राहणारच नाही. त्यामुळे कधीही एखादा सामान्य व्यक्ती हा अहिंसक असू शकतो, परंतु कोणत्याही देशाचा लीडर हा अहिंसक असू शकत नाही. आणि हेच विचार सावरकरांना पोहोचवायचे होते. सावरकर म्हणाले जोपर्यंत या देशातलाच नाही तर ह्या जगातला शेवटचा व्यक्ती अहिंसक होत नाही, तोपर्यंत मी अहिंसा स्वीकारणार नाही. जर एखादा व्यक्ती हिंसक आक्रमण आपल्यावर करतोय तर त्याचं प्रत्याक्रमण सुद्धा आपण हिंसेनेच करायला हवं आणि हाच आपला धर्म सांगतो. जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की येण केण प्रकारेण मला या देशात स्वराज्य आणायचंच आहे, त्याचप्रमाणे सावरकर म्हणायचे की येण केण प्रकारेण मला या देशामध्ये स्वातंत्र्य आणायचं आहे. अरे एकच विचार जगण्यासाठी स्वातंत्र्य, म्हणजे घरदार नाही किंवा एक संसार नाही, फक्त देशामध्ये स्वातंत्र्य आणायचे आणि त्याग त्याग त्याग, आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीला आजही आपण तितक्या सन्मानाने वागवू शकत नाही. इतक्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात होतात. त्यांना अगदी 60 रुपयाचा भत्ता मिळतो
बरं, त्याच्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्यही मिळतं. म्हणजे मी एक गोष्ट वाचली होती अगदी लहान असतानाची, की एक ब्राह्मणाच्या घरी एक व्यक्ती जेवायला जातो. तो जेवायला गेल्यावरती त्याला पोळी दिली जाते. तो पहिली पोळी खातो, दुसरी खातो, तिसरी खातो, चौथी खातो. मग तो म्हणतो अजून एक हवी का? तो म्हणतो हो, 5वी पण घेईन की. तो 5वी पोळी पण घेतो. आणि मग तो देणारा ब्राह्मण त्याला असं म्हणतो की अरे मग तू 5वी आधी का नाही खाल्ली? तो म्हणतो अरे 5वीने काय होणार? आणि मग तू डायरेक्ट 5वी खाल्ली असतीस ना तर तुला पहिल्या 4 खाव्याच लागल्या नसत्या. तो म्हणतो असं तो होणारच नाही, कारण 5 पोळ्यांची माझी भूक. आपल्या इतिहासातही तेच झालं. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पोळीच म्हणजेच आपले क्रांतिकारक आपण लक्षातच ठेवले नाही. अगदी 5वी पोळी आली आणि त्या 5व्या क्रांतिकारकाला आपण लक्षात ठेवलं आणि तेच आज आपल्या डोक्यावरती आपण सगळे घेऊन मिरवतोय. त्यामुळे देशातल्या त्या प्रत्येकच क्रांतिकारकाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला इंग्लंडमध्ये असताना मदनलाल धिंगरा यांनी काम केलं ना, त्यावेळेला तेव्हाचे लोक सुद्धा म्हणाले होते की मदनलाल धिंगरा यांचं इतकं मोठं काम आहे की भविष्यात पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचे मोठे मोठे लेख असतील, लोक प्रत्येक भारतीयाला त्यांच्याविषयी माहिती असेल. पण दुर्दैव बघा ना, मदनलाल धिंगराविषयी शालेय पाठ्यपुस्तकात कधी मेन्शन सुद्धा करण्यात आलं नाही. आणि हाच आपला इतिहास आज आपण पुढे घेऊन चाललोय. पुढे ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला दादरला मोठा कार्यक्रम करण्यात आला होता की स्वातंत्र्य मिळालंय. अगदी सावरकरही दादरलाच राहत होते, अगदी कमी अंतरावरती, 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावरती. प्रत्येक व्यक्तीला बोलवण्यात आलं, पण सावरकरांना साधं आमंत्रणही आलं नाही. इतका मोठा स्वातंत्र्य महोत्सव तिथे चालू आहे, पण ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याचे इतके वर्ष देऊन दिले त्या व्यक्तीला साधं आमंत्रण नव्हतं की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. विचार करा की आज आपल्याला एखाद्या कार्यक्रमात, म्हणजे अगदीच घरामधल्या बऱ्याच लोकांमध्ये असतं की लग्नाला नाही बोलवलं, मला राग आलाय. अहो, ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी दिलं त्या व्यक्तीला त्यांनी त्या कार्यक्रमाला देखील बोलावलं. पुढे जाऊन प्रत्येक ह्या देशामध्ये जे जे क्रांतिकारक होते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीला पेन्शन देण्यात आली, एक भत्ता देण्यात आला. अगदी 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, प्रत्येक क्रांतिकारकाला ते मिळालं. म्हणजे जो व्यक्ती चालत चालत पूर्ण म्हणजे मोर्चामध्ये गेला त्याने काहीच केलं नाही, फक्त चालत गेला. का? तर सगळे चाललेत म्हणून. असे आपल्या देशामध्ये बरेच लोक आहेत जे गर्दीच्या मागे चालतात. तर त्यांच्यापैकी जसा एक क्रांतिकारक चालत चालत गेला त्या व्यक्तीला सुद्धा भत्ता मिळाला, पण सावरकरांना मिळाला नाही. अगदी 1947 पासून ते 1963 पर्यंत सावरकरांना काही एक मिळालं नाही. ज्या वेळेला गांधीजींचा म्हणजे त्यांना गांधीजींना मारण्यात आलं त्यावेळेला सगळ्यात पहिले संशयाची सुई कुठे गेली तर नथुराम गोडसे यांच्यानंतर सावरकरांवरती. त्यांच्या घरी हजारोच्या संख्येने लोक गेले त्यांना मारण्याकरिता. त्यावेळेला सावरकरांचा लहान भाऊ याने लढण्याचा प्रयत्न केला, त्याला मोठी दुखापत झाली. सावरकरांची पत्नी काय करणार? सावरकरांची पत्नी घरातली काठी घेऊन त्या लोकांना मारत होती की अरे माझ्या घराला अजून मारू नका म्हणून, की किती तोडणार तुम्ही माझा संसार. म्हणजे त्या घरामध्ये केवळ त्या व्यक्तीनेच नाही तर घरातल्या प्रत्येकच लोकांनी स्वतःचं आयुष्य समर्पण करून दिलेलं होतं. पुढे जाऊन जेव्हा सावरकरांना स्वतंत्र भारतानंतरही त्यांना माहिती होतं की ह्या देशात मला बदल घडवायचा म्हणजे घडवायचाच आहे. त्यांचं ठरलं होतं की स्वातंत्र्यानंतर देखील या भारतामध्ये काही अमूलाग्र बदल घडायलाच हवे. अगदी त्यांचं म्हणणं होतं की स्वातंत्र्याचा आपण जेव्हा पहिलं वर्ष स्वातंत्र्याचं साजरं करू त्याच्या आधी या देशामध्ये अणुबॉम्ब चाचणी झालीच पाहिजे, कारण जोपर्यंत या देशात अणुबॉम्ब चाचणी होत नाही तोपर्यंत सगळ्या जगाला कळणार नाही की भारत उभा राहिला, स्वतंत्र भारत उभा राहिला आणि हा भारत जगातल्या कोणत्याही देशासमोर तितक्या समर्पक आणि युद्ध रीतीने लढू शकतो. परंतु काही लोकांनी ते होऊच दिलं नाही. त्याला अनेक वर्ष लागून गेले. अणुबॉम्ब चाचणी आला आणि अणुबॉम्ब चाचणी झाल्यानंतरचे परिणाम आपण आजच्या भारतात बघतोय की आज कोणतंही ज्याही वेळेला भारतावरती जरा युद्धजन्य परिस्थिती येते त्या वेळेला समोरच्या देशाला ही जाणीव आहे की भारत शांत बसणार नाही. सावरकर तेव्हाही म्हणायचे की भारताला जर आपल्याला विश्वगुरू करायचं असेल तर 2 गोष्टींना बळकट करणं हे अति आवश्यक आहे. एक म्हणजे या देशाचं सुरक्षा दल आणि दुसरं म्हणजे या देशाची युवा शक्ती. आज या देशामध्ये पोलीस किंवा सुरक्षा दलाकडे आपण बघतो. आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून म्हणतो की बऱ्याच ठिकाणी लाच काय घेतली जाते, भ्रष्टाचार काय होतोय. सावरकर तेव्हा म्हणत होते अगदी स्वातंत्र्य मिळण्याच्याही पूर्वी की जोपर्यंत या देशातल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना किंवा या देशातल्या सुरक्षेला पूर्णपणे आपण त्यांना सॅटिस्फाय करणार नाही, जोपर्यंत त्यांच्या संपूर्ण गरजांना आपण पूर्ण करणार नाही तोपर्यंत या देशाला बळकट करणं हे कठीण आहे. जर आज या देशातल्या आज म्हणजे मी मध्यंतरी 2 महिन्यांपूर्वी एका शाळेमध्ये लहान मुलांचा इंटरव्ह्यू घेण्याकरिता केली होती. त्यांना फक्त बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर कोण आहे हे सांगायचं होतं. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न विचारला की तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे.
प्रत्येकाने सांगितलं की डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, अगदी वकील व्हायचं हे कोणीच म्हटलं नाही. त्याच्यानंतर प्रत्येकाला कोणाला टीचरही व्हावं असं वाटलं नाही. कोणी म्हटलं नाही की मला पोलीस व्हायचंय किंवा कोणी हेही म्हटलं नाही की मला सैन्यात जायचंय. आणि ते त्या शाळेचे इलाइट स्टुडंट्स. त्यावेळेला मला सावरकरांचे शब्द लक्षात आले की जोपर्यंत या देशातल्या युवा शक्तीला वाटत नाही ना की या देशाच्या संरक्षणासाठी मी उभं राहायला हवं, तोपर्यंत हा देश बळकट होणं कठीण. आज आमच्यासारखी ह्या देशातली युवा शक्ती अगदी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भरकटलेली. जसं सर म्हणाले की आत्मबोध वगैरे ह्या गोष्टी. मी तामिळनाडू जाऊन ह्या गोष्टी शिकण्याचं कारण हेच होतं, कारण मला माझ्या आयुष्यात एक स्थिरता हवी होती. जोपर्यंत आमची पिढी अगदी स्थिरतेने पुढे जाणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणं हे खूप कठीण आहे, खूप म्हणजे खूपच. आम्ही अगदी आमचे वेगवेगळे रस्ते, आज आम्हाला हे करावंसं वाटतंय, उद्या आम्हाला ते करावंसं वाटतंय आणि ह्यामुळे आम्ही खूप भरकटलेलो आहे. आज माझ्याच वयोगटातल्या बऱ्याचशा मुलांना देशातल्या संस्कृतीविषयी माहिती नाही आणि दोषही मी त्यांना देत नाही, कारण की मी अभ्यास करेपर्यंत मलाही माहिती नव्हतं. म्हणजे मला कधी याची गरजच वाटली आहे. ज्या वेळेला या गोष्टी अभ्यासात आला तेव्हा कळालं की अरे आपल्या भारताची संस्कृती, आपला इतिहास इतका वैभवशाली आहे. आणि हेच मला सगळ्यांपर्यंत पोहोचवलं असं वाटतं. सावरकरांनी स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये त्यांना कळालं की अरे स्वातंत्र्य तर मिळालं, कामही झालं. बाबारावही त्यांना म्हटले की अरे आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट तर पूर्ण झालं. सावरकर म्हणाले उद्दिष्ट पूर्ण नाही झालं, समाज अजून सुधारायचा बाकी आहे. सावरकरांबरोबर त्यांच्या पत्नीने देखील तितकंच काम केलं. आजही आपल्याकडे संक्रांतीतच काय वर्षभराचे अनेक वेळा हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात आणि अगदी ठरवून ब्राह्मणांच्या बायकांना किंवा सवाष्णींना लोक बोलवतात. म्हणजे अगदी कोणत्याही जातीच्या धर्माच्या जरी असल्या बायका तरी आपल्या घरात एक ब्राह्मण सवाष्ण यावी असा एक आपल्याकडे आलेली परंपरा आहे समजा. तर सावरकरांच्या पत्नीलाही बोलावलं जायचं की या म्हणून तुम्ही आमच्या घरी हळदी कुंकवाला. त्यांची एक अट असायची, मी येईन बरं का, पण माझ्यासोबत मी 4 वेगवेगळ्या जातीच्या बायकांना सुद्धा घेऊन येईल आणि तुमच्या स्वयंपाकघरात माझ्याच पाटाला पाट लावून त्या सुद्धा बसतील आणि जर तुम्हाला हे मान्य असेल तर मी तुमच्या घरी येऊ शकते. सावरकरांच्या पत्नीच्या या अटीवरून बऱ्याच लोकांनी मान्य केलं आणि सावरकरांची पत्नी अशा प्रत्येकच जातीतल्या एकेका स्त्रीला घेऊन जायची आणि त्यांनी सोबत बसून काम केलं. अगदी आपल्याकडे त्यावेळेला संस्कृतीत असं होतं की बाबा उच्चवर्णीयांनी खालच्या वर्णीयाच्या लोकांसोबत जेवायचं नाही वगैरे. मुळात वर्णव्यवस्था ही म्हणजे काही नाहीच आहे. उगीच लोक ह्या गोष्टीला अनेक वर्षांपासून समजतात असं मला वाटतं. म्हणजे आपण माणूस म्हणून जन्माला आलो ही भावनाच लोकांमध्ये नव्हती असं मला वाटतं आणि बऱ्याच अंशी लोक आजही त्या गोष्टीला इतकं समजत नाहीये. पण मी माझ्यापासून प्रयत्न करण्याचा सुरुवात केलेली आहे की हो, वर्णव्यवस्थेमध्ये आपण अजून चखडता कामा नये, कारण की ह्या देशातल्या क्रांतिकारकांनी ते संस्कार आपल्यावर केलेले नाही आहेत. पुढे जाऊन सावरकरांच्या पत्नीनेही काम केलं. स्नेहभोजनाचे कार्यक्रम घडवले ज्या ठिकाणी ब्राह्मणांसोबत अगदी खालच्या म्हणजे शूद्र वर्णापर्यंतच्या स्त्रिया आणि पुरुष त्यांच्यासोबत बसले, त्यांनी जेवण केलं. शूद्रांच्या घरी जाऊन त्यांनी जेवण केलं सावरकर त्यांच्या पत्नीने. ज्या वेळेला लोकमान्य टिळक नाशिकला आले, ज्या वेळेला आपले सावरकर पुण्यात आले, त्यावेळेला सत्यभामा आणि सावरकरांच्या पत्नी माई यांनी एकत्र येऊन असे वेगवेगळे कार्यक्रम घडवून आणले. व्रतबंध सोहळा हा आपण मौंज ज्याला म्हणतो, हा फक्त आपण ब्राह्मणांमध्ये ऐकतो. पण सावरकरांनी समजलं की व्रतबंध हा काही फक्त ब्राह्मणांसाठी असलेलं काम नाही, तर हा एक संस्कार आहे आपल्या संस्कारांमधले, आपल्या हिंदू धर्मातल्या संस्कारांमधले. आणि म्हणूनच सावरकरांनी प्रत्येकच जातीच्या काही मुलांना हा व्रतबंध संस्कार घडवून आणण्याचं काम केलं. आणि आपल्या पुण्यातच आजही बऱ्याच ठिकाणी खूपशा वेगवेगळ्या जातीच्या मुलांचा हा व्रतबंध संस्कार घडवून आणला जातो. आणि मुलांचाच काय तर बहुतांश ठिकाणी मुलींना सुद्धा जाणवं दिलं जातं आणि ज्या ठिकाणी मुलींना सुद्धा हे संस्कार दिले जाते. आणि हाच देश सावरकरांच्या त्या विचारांपासून आपण कुठे ना कुठे प्रगती करताना मला दिसतो. म्हणजे आंतरजाती विवाह घडवून आणण्याचं काम सावरकरांनी त्यावेळेला केलं. सावरकरांचं म्हणणं होतं की कशाला बरं मी सांगू, म्हणजे आजही कॉलम लिहिताना आपण म्हणतो कॅटेगरी काय, SC NT ओपन वेगवेगळ्या कॅटेगरीज लोक लिहितात. सावरकरांचं म्हणणं होतं की ज्या वेळेला पुढच्या 50-60 वर्षांनी कोणत्याही लहान मुलाला विचारलं जाईल की तू कोण आहेस, तेव्हा त्याला प्रश्न पडला पाहिजे की अरे आई तर आपली ब्राह्मण आहे पण वडील तर आपले शूद्र वर्णातले येतात, आजी तर आपली मराठा आहे, आजोबाई ब्राह्मण होते, मग नेमकं मी आहे कोण. त्यावेळेला त्याला असं वाटलं पाहिजे की मी हिंदू आहे आणि त्यावेळेला त्याला हिंदू वाटावं, म्हणून आंतरजातीय विवाह हे महत्त्वाचे असं सावरकरांचं मत होतं. आणि सावरकरांनी अशा वेगवेगळ्या पैलूंवरती काम केलं. फक्त आणि फक्त क्रांतिकारी मोहिमाच नाही, तर या देशाचा समाज सुधारणं देखील तितकंच महत्त्वाचं याची जाणीव सावरकरांना पुरेपूर होती. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण याही वेगवेगळ्या कामांवरती काम करायला हवं हे सावरकरांना तेव्हा वाटलं. आणि मला असं वाटतं
की आमच्या युवा पिढीवरची जी जबाबदारी आहे ना ती अजून वाढत चालली आहे. कारण अरे इतके मोठे मोठे लोक आपला इतिहास बनलेले आहे, त्यामुळे आमच्या येणाऱ्या पिढीला देखील आमच्याविषयी काहीतरी वाटावं की अरे यांनी काहीतरी केलं म्हणून आमची जबाबदारी तितकीच मोठी आहे. आज इथे बऱ्याच म्हणजे खूप कमी दिसत आहे तसं म्हणायला गेलं तर, पण या देशातले युवा सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि ह्या देशातल्या युवा शक्ती युवा ऊर्जेवरती खूप मोठी जबाबदारी आहे. कारण आपण संपूर्ण जगासमोर या देशातली युवा शक्ती म्हणून ओळखलं जातोय. हे ब्रह्मांड ज्या गोष्टींचा केवळ विचार करू शकतं त्या सगळ्याच गोष्टी सत्यात आणण्याचं सामर्थ्य हे आपल्या हातात आहे आणि त्या सामर्थ्यावर आपण काम करायला हवं. कसं असेल जेव्हा कोणी सम्राट अशोक होऊन या देशाचं नेतृत्व सांभाळेल? कसं असेल जेव्हा कोणी स्वामी विवेकानंदांप्रमाणे त्यांच्या विचारांना आदर्श ठेवून या देशाच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपलं जीवन समर्पित करेल, आपल्या देशाचं उद्दिष्ट आणि ध्येय गाठण्याचा प्रयत्न करेल? कसं असेल जेव्हा कोणी डॉक्टर APJ अब्दुल कलामांप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन देश समर्पणाच्या भावनेने बघेल? आणि कसं असेल जेव्हा कोणी श्रद्धेय सरदार वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच कर्तव्याशी एकनिष्ठ असेल? तर मित्र हो, आपण सगळ्यांनी जर प्रगतीचा, या देशाच्या क्रांतिकारी विचारांचा, सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ विचारांचा जर आपण विडा उचलला, जर आपण धनुष्य उचलला ना, तर काहीचा असा असेल माझा तुमचा आपला भारत. अरे निसंदेह मी हे सांगू शकते की 19वे शतक हे ब्रिटनचं होतं, 20वे अमेरिकेचं, तर 21वे जर सावरकरांच्या विचारांवर आपण चाललो, त्यांच्या विचारांवर आपण मार्गक्रमण केलं, तर येणारं हे पुढचं युग हे आपण भारतीयांचं असेल. शेवट करताना मी एवढंच म्हणेल की मी स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांची खूप मोठी चाहती आहे. म्हणजे त्यांच्या कविता, त्यांचं लिखाण, त्यांचं हिंदी म्हणजे मला फारच मी खूप भाळते त्यांच्या या सगळ्या लिखाणावरती. तर शेवट करताना मी अटल बिहारी वाजपेयी म्हणजे अटल बिहारींचे सावरकरांप्रतीचे हे शब्द आपण खूपदा ऐकले असतील, अनेकदा पेपरलाही आलेले असतील, अनेकदा इंस्टाग्राम फेसबुकच्या रील्सवरती पण असतील, पण ते विचारसुद्धा कालजयी आहेत कारण ते सावरकरांप्रतीचे आहेत. ते असं म्हणतात की सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाट, तळमळ सागरा प्राण तळमळला, सावरकर माने तितिक्षा, धैर्य, सहनशीलता. आपण त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ती धैर्य आणि ती सहनशीलता बघितलेली. जसं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा मराठी यायचं आणि त्यांनी सावरकरांचं वाचण्यासाठी मराठी शिकून घेतलं होतं. तर ते असं म्हणाले की सावरकर माने तिखा पण तिखट, म्हणजे अगदी बहुरंगी, मॅन ऑफ शेड्स, इतक्या वेगवेगळ्या कलागुणांनी भरलेलं असं व्यक्तिमत्व सावरकर. आणि आज आपण त्यांच्या आत्मार्पण दिनाच्या दिवशी असल्या विषयावरती बोलतोय. म्हणजे मला स्वतःला असं सौभाग्य वाटते की मला ही संधी मिळाली आणि मी तुमच्या सगळ्यांसमोर हा विषय मांडू शकली. आणि मी जे सावरकर वाचले ते मला त्यांच्या लिखाणातनं अति क्लिष्ट वाटले. म्हणजे एक पुस्तक वाचायला 3-4 वेळा वाचल्यानंतर कुठेतरी सावरकर समजायचे. तर मला किती साध्या आणि किती सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत हे पोहोचवता येतील इतकाच माझा काय तो उद्दिष्ट होता. आज आपण या निवडक कालजयी सावरकराचं इथे पुस्तकाचं आपण इथे प्रकाशन केलेलं आहे. कालजयी, ज्यांचा काळावर देखील विजय आहे. जर सावरकर म्हणायचे की माझे विचार हे लोकांना पटणार नाही पण येणाऱ्या पिढीला पटतील, त्यामुळे त्यांचे विचार फक्त इतिहासालाच नाही, वर्तमानालाच नाही, तर येणाऱ्या भविष्याला देखील तितकेच पूरक ठरणार आहे. कारण ते नेहमीच जगातल्याच नाही तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला समजावे आणि प्रत्येकच युगाशी, प्रत्येकच समाजाशी, प्रत्येकच येणाऱ्या जनरेशनला ते समर्पक वाटावे असे आहेत. आयोजकांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे तुमच्या मुलीप्रमाणे मी आहे, मला समजून घेतलं, माझ्या विचारांनी ऐकून घेतलं, यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय मा भारती, सगळे भवांची